व्यापाऱ्याची लूटमार संदर्भात एबीसीडी असोसिएशनचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। धुळ्यातील गल्ली नंबर 4 मधील धुलिया ट्रेडर्सचे मालक गोकुळ गंगाधर बदान हे काल रात्री 9 वाजता आपले दुकान बंद करीत असताना त्यांच्या दुचाकीवर ठेवलेली लाखो रुपयांची पिशवी अज्ञात चोरट्यांनी क्षणातच लांबवली। सदरचा हा प्रकार त्वरित थांबावा असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले व निदर्शने करण्यात आली। घटनेमुळे सदर व्यापारी हादरले असून व्यापाऱ्यांनी सदर घटना घडत असताना या ठिकाणी आरडाओरड करून आजूबाजूच्या लोकांना गोळा केले, परंतु त्याआधी चोरटा दुचाकीवरून पसार झाला होता। सदर घटनेमुळे बाजारपेठेतील व्यापारी भयभीत झाले असून व्यापाऱ्यांची सुरक्षा ऐरणीवर आली असून चोरट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी या ठिकाणी असोसिएशन ऑफ बिझनेस कॉमर्स एबीसीडी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष कोटेचा व सर्व व्यापाऱ्यांनी केली आहे। यावेळी एबीसीडी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष कोटेचा, उपाध्यक्ष गोकुळ बदान, खजिनदार सुधाकर पाचपुते, सेक्रेटरी किशोर गिंदोडिया, नितीन मोदी, घनश्याम खंडेलवाल, राम रोहिडा, अमोल बोकरे, ललित वाणी आदी व्यापारी उपस्थित होते। बाजारपेठेतील पोलीस गस्त, व्यापाऱ्यांना सुरक्षा, व्यापाऱ्यांना सुरक्षा, पोलिसांची गस्त, पोलिसांची गस्त, व्यापाऱ्यांना सुरक्षा, प्रोटेक्शन, व्यापाऱ्यांना पोलीस प्रोटेक्शन, व्यापाऱ्यांना सुरक्षा, व्यापाऱ्यांना सुरक्षा, व्यापाऱ्यांना सुरक्षा। द्या ना थोडंसं द्या। बापरे। धुळे शहरातील धुलिया ट्रेडर्स हे आस्थापनाचे आमचे एबीसीडी असोसिएशनचे उपाध्यक्ष आदरणीय गोकुळजी बदान हे आपली रात्री दुकान बंद करून 9 वाजता घरी जात असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या दुचाकीवरनं लाखो रुपयांची त्यांची पिशवी लंपास केली। पापणी लवायच्या आत ही घटना घडलेली आहे। तिन्ही गल्लीतील व्यापारी, गल्ली नंबर 4 ऊस गल्ली, गल्ली नंबर 3 या बाजारपेठेतील व्यापारी याच्यामुळे भयभीत झालेले आहे। दररोज सायंकाळी आपली कॅश मोजून प्रत्येक व्यापारी आपापल्या घरी नेत असतो। दुपारनंतर उर्वरित कॅश व्यापाऱ्यांकडे दररोज जमा होत असते। हा नित्यक्रम आहे आणि त्याच्यावरती रेकी करून या चोरट्यांचे चांगले या धुळे शहरात पावले आहे। याआधी सुद्धा अनेक दुर्घटना, अनेक चोरीच्या घटना या तिन्ही गल्ल्यांमध्ये घडलेल्या आहे आणि पोलीस प्रशासनाने अजूनपर्यंत कोणती तजवीज त्या ठिकाणी केलेली नाही, त्याचा छडा सुद्धा लावलेला नाही आणि आमच्या व्यापाऱ्यांना त्याची रिकव्हरी मिळालेली नाही। आणि आज जवळजवळ लाखो रुपयांची बॅग गेल्यानंतर व्यापारी हतबल झाला आहे। पहिलेच व्यापाऱ्यांमध्ये अत्यंत गंभीर विषय आहे, वाढती स्पर्धा, किमतीतील चढ उतार, याच्यामुळे व्यापारी हतबल झाला आहे आणि अशामुळे या चोरीच्या घटनेमुळे व्यापाऱ्यांसमोर घाबरलेल्या अवस्थेमध्ये हे भीतीचा आब असून संकट उभं आहे। म्हणून पोलीस प्रशासनाला, धुळे प्रशासनाला आणि खास करून धुळे महानगरपालिकेला सुद्धा एबीसीडी असोसिएशन तर्फे विनंती करतो की या तिन्ही गल्लींमधील पोलीस प्रोटेक्शन वाढवा। या तिन्ही गल्लींमध्ये लाईटची सुद्धा व्यवस्था नाही आहे। सायंकाळनंतर या तिन्ही गल्ल्यांमध्ये अंधार पसरलेला असतो। या तिन्ही गल्ल्यांमध्ये पोलीस प्रशासनाने आणखी कॅमेऱ्यांची सुविधा वाढवावी आणि सायंकाळी 4 नंतर पोलीस गस्त वाढवावी अशी आम्ही जाहीर विनंती एबीसीडी असोसिएशन तर्फे पोलीस प्रशासनाला, महानगरपालिका प्रशासनाला आणि महसूल प्रशासनाला या ठिकाणी करत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र।